मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 10 कंपन्या बघणार आहोत. 10 कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत. निदान 2-3 तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. ह्या कंपन्या भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देणार आहेत आणि स्ट्रॉंग कंपन्या आहेत ज्याची प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ चांगली आहे आणि ह्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर चांगला पैसा हे आपल्या बनवून देऊ शकतात. पहिली कंपनी आहे, त्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला की काल जे IPO होते ते IPO मी भरलेले आहेत. 9 मे तुम्ही इथं तारीख बघू शकता. हा एक IPO भरला आणि विन्सोलचा हा पण 9 मेला क्लोज झालेला आहे. हा एक मी भरलेला आहे. 2 IPO भरले आणि पहिले 2 जे भरले होते हे एक 14,000चा होता आणि हा एक होता, हा मोठा होता. तर हा दोन्ही भरले होते. हे दोन्ही IPO माझे लागले नाहीत. आता बघू ते पहिले आता हे जे भरलेत ते लागले की नाही. तर चला आजची कंपनी बघू. पहिली कंपनी आहे डीमार्ट. कंपनीबद्दल जास्त डिटेल बघणार नाहीत आपण. 4,799 वर ट्रेड करत आहे. मार्केट कॅप 3,11,700 करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते. स्टॉकचा PE 123 आहे. ROC 19.6, ROE 14.6, फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 6.85 आणि प्रमोटर होल्डिंग 74.6. EPS वाढलेले बघू शकतो आपण आणि PE जो आहे मीडियन PEच्या जवळ ट्रेड करत आहे. अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. कंपनी चांगली आहे, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे. भविष्यामध्ये ही कंपनी चालणारच आहे आणि एवढं असूनही ही कंपनी बघा कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. स्टॉक प्राईस CAGR बघा 5 वर्षाचे 31% दिलेले आहेत, 3 वर्षाचे 19% दिलेले आहेत आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. चार्ट बघू शकतो. चार्ट जर बघितला तर लक्षात येईल 4,600चा ही सपोर्ट घेऊ शकते. सध्या 4,794 वर ही चालू आहे. तर ह्या सपोर्टवर लक्ष ठेवा. कंपनी चांगली आहे, भविष्यात चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे ॲस्ट्रल. चांगल्या कंपन्या दाखवत आहे मी तुम्हाला. 2,072 वर ट्रेड करत आहे. 55,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 98.6, ROC 23.6, ROE 17.9, फेस व्हॅल्यू 1 आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 45.8ची आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर 54.1ची आपल्याला पाहायला मिळते. EPS वाढलेले बघू शकतो आपण. इथं वाढले, इथं थोडी डीप होती, पुन्हा कंपनीचे EPS वाढत आहेत आणि मिडियन PEच्या थोडासा वर PE ट्रेड करत आहे. तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे. भविष्यामध्ये ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. अशा कंपन्या जर ठेवल्या तर चांगला पैसा बनवून देऊ शकतात. 10 वर्षामध्ये पैसे 10 पटच्या पुढंच ह्या कंपन्या बनवणाऱ्या आहेत. 10 वर्षात 33%चे रिटर्न आहेत, 5 वर्षात 32%चे रिटर्न आहेत, 3 वर्षाचे 21 आणि चालू वर्षामध्ये 35%चे रिटर्न आहेत. 26%चे जरी मिळाले तर 10 वर्षामध्ये पैसे 10 पट बनवतात. चार्ट बघू शकतो. ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. 2072 2150ला ब्रेकआउटची चान्सेस आहेत. 2150च्या पुढे जर गेला तर हा ब्रेकआउट देऊ शकतो. कंपनी चांगली आहे, याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवू शकता. पुढची कंपनी आहे बजाज फायनान्स. 6,600 वर ट्रेड करत आहे. बघू शकता 2.88, 86 मायनस झालेली आहे. मार्केट कॅप 4,08,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 28.3 आहे. PE एकदम कमी आहे. ROC 11.9, ROE 22, फेस व्हॅल्यू 2 आणि प्रॉफिट ग्रोथ 25.5ची असलेली पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग 54.7ची आहे. EPS बजाज फायनान्ससारखी कंपनी EPS एवढे चांगले वाढूनही मीडियन PEच्या खाली ट्रेड करत आहे. मीडियन PE 47.6 आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत आहे. अशी कंपनी आपण जर घेऊन ठेवली पोर्टफोलिओमध्ये तर चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू शकतो डबल डिजिट आणि एकदम चांगली आहे. स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचे 43% आहेत, 5 वर्षाचे 18, 3 वर्षाचे 6 आणि चालू वर्षामध्ये 0 पाहायला मिळते. ह्या 3 वर्षात कंपनी चाललेली नाही, त्यामुळं वरचे CAGR सुद्धा आपल्याला इथं कमी दिसत आहेत. कंपनी जेव्हा चालेल तेव्हा चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. चार्ट बघू शकतो. चार्ट जर बघितला तर लक्षात येईल की सध्या 6,600 वर ट्रेड करत आहे. 6,500च्या आसपास सपोर्ट दिला आहे. त्याच्या खाली आली तर 6,250 व त्याच्या खाली आली तर 6,000चा सपोर्ट ती घेऊ शकते. ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पुढची कंपनी आहे IDFC फर्स्ट बँक. 75 रुपये 80 पैशावर ट्रेड करत आहे. छोटी कंपनी पाहिजे असेल तर ही पण चांगली कंपनी आहे. 53,600 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 18 आहे. ROC 7.79, ROE 11.4, फेस व्हॅल्यू 10 आहे.
प्रॉफिट ग्रोथ 18.4ची आहे, प्रमोटर होल्डिंग 37.4ची आहे. EPS वाढलेले बघू शकता आणि मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. मीडियन पी 19चा आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. तर ही कंपनीसुद्धा स्वस्तामध्ये आपल्याला मिळत आहे. डबल डिजिट आणि चांगले असे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकतो. स्टॉक प्राईस CAGR अजून आपल्याला मिळालेले नाहीत, म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. बघू शकतो वरून पण डिस्काउंट आहे. कंपनी सध्या सपोर्टवर आहे. हा सपोर्ट कंपनी घेत आहे आणि इथं पण तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहू शकतो. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतो, कारण ही कंपनी 100 रुपयापर्यंत गेली होती, ती आज 75 रुपयाला आपल्याला मिळत आहे. म्हणजे 25% डिस्काउंट या कंपनीवर आपल्याला मिळत आहे. पुढची कंपनी आहे एशियन पेंट. पेंट क्षेत्रामधली ही लीडर आहे. 2710वर ट्रेड करत आहे. याचे रिझल्ट थोडेसे अपेक्षापेक्षा कमी आले, त्यामुळे 4.68% पडलेली आपण काल पाहिलेली आहे. कंपनीचं मार्केट कॅप 2,59,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 47.6, ROE 37.5, ROC 37.5, ROE 31.4, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 32ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 52ची आपल्याला पाहायला मिळते. EPS वाढलेले बघू शकता. बजाज फायनान्स सारखेच हिचे EPS वाढलेले आहेत आणि कंपनी चांगली असूनही मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. ही संधी आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची. कारण काय, रिझल्ट यायला लागलेत निवडणुकीचे. जी मार्केटची अपेक्षा आहे की कोण यायला पाहिजे, त्याचप्रमाणे जर रिझल्ट लागले तर मार्केट हातात येणार नाही. तुमची काय अपेक्षा असू शकते, मार्केटची काय अपेक्षा असू शकते. आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्केट चालत नाही, पण मार्केटनं जी अपेक्षा ठेवली, मोदी सरकार यायला पाहिजे की मोदी सरकार नाही यायला पाहिजे, त्याप्रमाणे जर रिझल्ट आले तर मार्केट हातात येणार नाही. 10 वर्षाचा CAGR 18 आहे, 5 वर्षाचा 15 आहे आणि ह्या 3 वर्षापासून कंपनी चाललेली नाही. तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. सपोर्ट ब्रेक झालेला आहे. काल आपण बघू शकतो हा जो सपोर्ट होता तो ब्रेक झालेला आहे. 2700वर 10वर ही ट्रेड करत आहे. त्याच्या खालचा सपोर्ट हा 2600चा ही कंपनी घेऊ शकते. ते हे ध्यानात ठेवू शकता. कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर पॉलीकॅप वायर क्षेत्रातली कंपनी चांगली कंपनी आहे. 5804वर ट्रेड करत आहे. 1.99, 2% जवळपास मायनस झालेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप 87,000 करोडचं आहे. स्टॉकचा पी 52 आहे. ROC 27, ROE 20, फेस व्हॅल्यू 10 आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 42ची आहे. प्रमोटर होल्डिंग 65ची आपण पाहू शकतो. हिचे EPS तुम्ही बघा चांगले वाढलेले आहेत आणि मीडियन पी जो आहे 36चा, त्याच्यावर कंपनी सध्या ट्रेड करत आहे. तर ही कंपनीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. हिचेही सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आपण पाहू शकतो. स्टॉक प्राईस CAGR आहे 5 वर्षाचा 55, 3 वर्षाचा 57 आहे. 58% जर CAGR मिळाला 10 वर्षाचा तर पैसे 1 लाखाचे 1 कोटी होतात. तर ही अशी कंपनी आहे की इतका पैसाही बनवून देऊ शकते. ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. ब्रेकआउट देऊन ती वर निघाली होती, पण काल मार्केट पडलं, पण म्हणून ती आज 5803वर ट्रेड करत आहे. खाली ती आली तर 5000चा सपोर्ट ती घेऊ शकते. तर हा सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पुढची कंपनी आहे PI इंडस्ट्रीज. कंपनी चांगली आहे. सध्या 3517वर ट्रेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 53,299, म्हणजे जवळपास 300 करोडचं 53,300 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 33.5, ROC 21.7, ROE 18.5, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 38ची आहे, चांगली आहे. प्रमोटर होल्डिंग 46.1 आहे. EPS बघू शकता. PI इंडस्ट्री, बजाज फायनान्स सारखेच EPSचे वाढलेले आहेत. मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये सध्या आपण भरल्या तर चांगला पैसा बनवू शकतो. मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि कदाचित मला वाटतं की हा एकच महिना आहे. पुढच्या महिन्यामध्ये रिझल्ट येणार आहेत. ही कंपनी कर्जमुक्त आहे आणि ह्या एकाच महिन्यात आपण आपला पोर्टफोलिओ चांगला बिल्डअप करू शकतो. चांगल्या चांगल्या कंपन्या खाली आहेत. सेल्स ग्रोथ बघा डबल डिजिट आहे. प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे. स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 30, 5 वर्षाचा 28 आणि मागच्या 3 वर्षापासून कंपनी चाललेली नाही. त्यामुळं ही कंपनीचे CAGR आपल्याला इथं कमी दिसत आहेत. कारण इथं कंपनी प्रॉफिट तर जनरेट केलेलं आहे कंपनी 39% 3 वर्षाचं, पण कंपनी इथं चाललेली नाही. चालू वर्षामध्ये 38% आहे, पण इथं कंपनी चाललेली नाही. तर आज ना उद्या प्रॉफिटला
हे फॉलो करावंच लागेल कंपनीला, त्यामुळे कंपनी आज ना उद्या चालणारच आहे. तर आता संधी आहे की आपल्याला याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. सध्या 3517 ट्रेड करत आहे. त्याच्या खाली जर आली तर कंपनी 3400च्या आसपास येऊ शकते आणि त्याच्या खाली आली तर नंतर 3200चा सपोर्ट ती घेऊ शकते. हे 2-3 सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पुढची कंपनी आहे इन्फोएज. Naukri.com 5952 वर ट्रेड करत आहे. हिचं मार्केट कॅप आपण बघू शकतो. मार्केट कॅप पाहिलं तर 76,999 म्हणजे जवळपास 77,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 364 आहे. ROC 2.76, ROE -1.64 आणि प्रॉफिट ग्रोथ -76. फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रमोटर होल्डिंग 37.9ची आपल्याला पाहायला मिळते. EPS कमी झालेले आहेत. इथं बघू शकता हे जे वाढले होते ते आता कमी झालेले आहेत. तरीही मिडियन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. मिडियन पी जो आहे 126.5चा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही कंपनी कर्जमुक्त आहे. प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ बघा डबल डिजिट आहे. इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला -77% चालू वर्षामध्ये दिसते. 3 वर्षात 6%च आहे. म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये कंपनीचे प्रॉफिट आपण वरही पाहिलं की डाऊन झालेले आपण पाहू शकतो. पण भविष्यामध्ये कंपनी चालू शकते. 10 वर्षाचा CAGR 27चा आहे, 5 वर्षाचा 25चा आहे, 3 वर्षाचा 9 आहे आणि चालू वर्षामध्ये 52चा असलेला आपण पाहू शकतो. चार्ट बघा. चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हा 7000चा जो रेजिस्टन्स होता तो आता ब्रेकआउट द्यायच्या तयारीमध्ये कंपनी हळूहळू येत आहे. हा जो सपोर्ट तिनं इथं घेतलेला आहे ह्या सपोर्ट घेऊन ती वर निघालेली आहे. 5952 वर सध्या ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे. खाली आली तर 5000चा सपोर्ट घेऊ शकते किंवा 5500चा पण सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते. हे 2 सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पुढची कंपनी आहे दीपक नायट्रेट. केमिकल क्षेत्रातली ही कंपनी 2436 वर ट्रेड करत आहे. -2.72% ही मागच्या ट्रेडिंग डेला काल मायनस झालेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप 33,000 करोडचं आहे. स्टॉकचा पी 42 आहे. ROC 29.7, ROE 22.7, फेस व्हॅल्यू 2 आहे. प्रॉफिट ग्रोथ -10ची आपण बघू शकतो. प्रोमोटर होल्डिंग 49.1ची आहे. EPS इथं वाढले, इथं पुन्हा डाऊन झाले आणि आता पुन्हा कंपनी वर जाऊ शकते. मिडियन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे. प्रॉफिट कमी जास्त हे होणारच आहे पण कंपनी काय बुडणार नाही. कंपन्या चांगल्या आहेत आणि कर्जमुक्त असलेली कंपनी आपण बघू शकतो. 1-2 क्वार्टर 1-2 वर्ष कंपनीचे प्रॉफिट इतर कारणामुळं जर कमी जास्त होत असतील तर ते आपण सोडून द्यायला पाहिजे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगले आहेत आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 45, 5 वर्षाचा 54, 3 वर्षाचा 11 आणि 1 वर्षाचा 24% आपण पाहू शकतो. चार्ट बघा. चार्ट जर बघितलं तर लक्षात येईल सध्या 2435 वर ट्रेड करत आहे. वर कंपनी जर गेली तर 2750चा ब्रेकआउट ती देऊ शकते आणि खाली जर आली तर खाली ती कंपनी इथं बघू शकता इथं जवळपास ती 2200च्या आसपास किंवा 2150च्या आसपास ही कंपनी इथं येऊ शकते. तर दोन्ही तुम्ही ध्यानात ठेवू शकता. कंपनी चांगली आहे. भविष्यामध्ये ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि हा यू पॅटर्न ही कंप्लीट बनवणार आहे असं दिसतंय. पुढची कंपनी आहे KPR मिल. 788 वर ट्रेड करत आहे. 3.37% ही मायनस झालेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप 26,900 करोड म्हणजे जवळपास 27,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 33.4 आहे. ROC 21.1, ROE 20, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ -0.07, प्रमोटर होल्डिंग 73.8 असलेली आपण बघू शकतो. EPS वाढलेले बघू शकतो पण इथं जितके वाढले होते त्याच्यापेक्षा कंपनी आता खाली आलेली आहे म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथही मायनस दिसत आहे. स्टॉकचा पी जो आहे मिडियन पीच्या वर ट्रेड करत असलेला आपण इथं बघू शकतो. भविष्यात प्रॉफिट वाढणारच आहेत कंपनीचे आणि हिचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो डबल डिजिट आणि चांगले आहेत. स्टॉक प्राईस CAGR आहे बघा 10 वर्षाचा 50% आहे, 5 वर्षाचा 46, 3 वर्षाचा 39 आणि चालू वर्षामध्ये 40 म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. चार्ट बघू शकतो. हा जो ब्रेकआउट देऊन ती वर गेली त्याचाच सपोर्ट इथं कंपनी घेऊ शकते. 787 वर चालू आहे आणि 750चा सपोर्ट ती घेऊ शकते. हा 750चा सपोर्ट आहे. नंतरचा सपोर्ट त्याचा जर पाहिला तर तो 700चा आहे. दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. कंपनी चांगली आहे. पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या या कंपन्या आहेत. मित्रांनो ह्या 10 कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत.
तुम्हाला ह्याच्यामधल्या कोणत्या चांगल्या वाटतात त्या निवडून तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. आणि 10च्या 10च ठेवायला पाहिजे असंही काही नाही, अजूनही चांगल्या कंपन्या आहेत. पण ह्याच्यापैकी 1-2 तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या असायला पाहिजेत. तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात त्या तुम्ही निवडून घ्याव्या आणि अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.